नमस्कार, आपण पाहताय SR24. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज दाखल करताना अक्षय कर्डिले यांचे शक्तीप्रदर्शन. भावनिक वातावरणात अक्षय कर्डिले यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या शक्तीप्रदर्शनात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार सुरेश धस, आमदार काशीनाथ दाते, आमदार अमोल खताळ, आमदार मोनिका राजळे, महापौर ज्योतिताई गाडे यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या कार्यक्रमाला भावनिक छटाही लाभली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अक्षय कर्डिले यांनी आपल्या वडिलांच्या प्रतिमेला वंदन करून आशीर्वाद घेतले. यावेळी घरात अत्यंत भावुक वातावरण निर्माण झाले होते. आई आणि मुलामधील हृदयस्पर्शी क्षणाने उपस्थितांचे डोळे पाणावले. वडिलांच्या अनुपस्थितीत हा मोठा प्रसंग माझ्यावर आला आहे, अशी भावना व्यक्त करत अक्षय कर्डिले यांनी आपल्या मनातील भावना मोकळ्या केल्या. एकूणच जोरदार शक्तीप्रदर्शन आणि भावनिक वातावरण यामुळे राहुरी पोटनिवडणुकीची सुरुवात लक्षवेधी ठरली आहे. दरम्यान अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा असून पुढील राजकीय घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. SR24 न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी.